स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मी अनिता उमाटे बोलते. बऱ्याच जणांना प्रश्न पडलाय, तुम्ही तर ट्रिप काढलेली आहे, यात्रा काढलेली आहे दर्शनासाठी, तर कसं जायचं, काय जायचं. मी शॉर्ट व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा टाकलेला आहे की आपल्याला अशा प्रकारे जायचं आहे म्हणून, आहे ना. शॉर्ट व्हिडिओ मी भरपूर बनवले शॉर्ट व्हिडिओ, तरी पण लोकांना प्रश्न पडला कसं जायचं, काय जायचं, किती खर्च आहे, कुठून निघायचं, काय निघायचं. तर खूप मर्यादित सीट राहिलेले आहे. तुम्ही जर लवकरात लवकर सुद्धा बुकिंग केलं तर तुम्हाला जागा मिळेल, कारण एकच गाडी नेणार, मी दुसरी गाडी यावेळेस करणार नाही. दोन्ही गाड्या हँडल करणं अवघड होतं, म्हणून तुम्हाला मर्यादित सीट राहिलेल्या आहेत. लवकरात लवकर बुकिंग करा. काल लाईव्हला दोघं तिघं चौघं जण आले होते, नाही 2 जण आले, त्यांनी 2 सीट बुक करा म्हणले आणि व्हॉट्सअप नंबर टाकलेला आहे त्याच्यावर. मी म्हणलं व्हॉट्सअप करा, मेसेज करा, म्हणजे मला कळलं तुम्ही येणार नाही येणार. त्यांनी काय केलंच नाही, त्याच्यामुळे मग कशाला आपल्याला दुसऱ्यानं सीट आलेलं मग घ्यावं लागतं. तर तुम्हाला यायचं आहे मनापासून तर तुम्ही व्हॉट्सअप करा, लवकरात लवकर सीट बुक करा आपली, कारण पुढच्या ट्रिप आपण आपल्या जाणार आहेत. गोव्याला पण जाणार आहे का, असं काही नाही, आपण तीर्थयात्राच करू. तुम्हाला मी गोव्याला पण नेणार आहे. तुम्ही सर्वजण हिंडून फिरून या गोवा. आम्ही स्वयंपाक वगैरे सगळं करून तुम्हाला गरम गरम जेवण बनवून ठेवतो, है ना. आता आमचं काय, आजीचं, आई, काकू, मावशीचं काम हेच भक्तांना, म्हणजे तुमच्यासारख्या लोकांना दर्शनाला न्यायचं, दर्शन करायचं, तुमची सेवा करायची. तर तुम्हाला खर्च सांगते. 5 देवांचं दर्शन होणार आहे आपलं. पहिलं पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर, सोलापूर, 5 ठिकाणी आपण जाणार आहोत. 2 दिवस लागणार आहे, 2 रात्र 2 दिवस लागणार आहे. तर त्यासाठी आपल्याला 4,499 रुपये खर्च येणार आहे. खूप कमी खर्च आहे, मी तुम्हाला सांगते, कारण बाहेर दुसरीकडे बघा जास्त खर्च आहे. तर हा माझा व्हिडिओ जिथपर्यंत लांबपर्यंत जाईल तिथपर्यंत तुम्ही हा व्हिडिओमध्ये शेअर करू शकता. एवढा खर्च आहे. सोबत येताना आपल्या औषध गोळ्या वगैरे घेऊन या. प्रवासामध्ये काही झाल्यास, आपल्या जीवितहानी किंवा ॲक्सिडेंट झाले तर ती जबाबदारी ती तुमची राहील. ती जबाबदारी चालक आणि वाहकवर राहणार नाही. तसं तर आपण देवाला प्रार्थना करू, असे मनात विचार पण आणू नका, कारण आपले प्रवास एकदम सुखदायक होणार आहेत. पण एक नियम आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. तर ज्यांना यायचं आलं त्यांनी पटापट बुकिंग करा. तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे माहिती. सकाळी चहा मिळेल, नाश्ता मिळेल, जेवण मिळेल तुम्हाला. दुपारी जर तुम्हाला वेळ लागला तर संध्याकाळचं जेवण मिळेल. मंदिरात वेळ लागला तर मी म्हणाले नाश्ता करूनच जावा तुम्ही जाताना. नाश्ता करून गेल्यानंतर काही प्रॉब्लेम नाही. समजा वेळ लागला तर तुम्हाला आल्याला परत लगेच जेवण मिळेल. दर्शनला तुम्हाला आम्ही दर्शन करायला सोडा, तुम्ही जाऊन दर्शन करून येईपर्यंत आमचा स्वयंपाक वगैरे तयार होते. तर लवकरात लवकर तुमचे मित्र मैत्रिणी, मावशी, काकू, आई, बाबा सर्वांना सांगा, चला हे अनिता काकू अशा यात्रा घेऊन चाललेल्या आहेत दर्शनासाठी, ट्रिप घेऊन चाललेले. ट्रिप म्हणलं तरी चालेल, कारण आपण दर्शन करायला जातो, प्रवास करतो, म्हणजे एक ट्रिपच म्हणायची ना, आहे की नाही. तर सगळ्यांनी लवकरात लवकर आपलं आपलं सीट बुक करा. तर मी बघा अशी कारल्याची भाजी करत आहे. हे बघा अशी कारल्याची भाजी छान करत आहे मी. तुम्हाला आवडती का? खूप छान होती बरं का हे कारलं, असं खूप भारी होतं हे असं कारलं बघा, है ना. कशी कारल्याची भाजी. तर तुम्ही सुद्धा लवकर आपलं सीट बुक करा. चला मग, बाय सर्वांना.